हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17, श्लोक क्रमांक 4. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक लोक देवदेवतांचे पूजन करतात. राजस लोक यक्ष राक्षस यांचे पूजन करतात. प्रेत भूत खेत इत्यादींचे पूजन तामसी लोक करतात. रूपक. हा श्लोक एक रूपक आहे, एक प्रतीक आहे. याचा वाच्यार्थ किंवा शब्दशः अर्थ घेऊ नये. तसा प्रयत्न केल्यास हा श्लोक समजणार नाही किंवा चुकीचा समजेल आणि भगवंत श्रींबद्दल गैरसमज होईल. संपूर्ण गीतेमध्ये भगवंत श्रींना नाव ठेवण्यासारखे काहीही नाही. त्यांना चूक ठरवण्याआधी गीता समजून घेण्याची वृत्ती असावी लागते. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भगवंत श्रींनी सर्वप्रथम श्रद्धा, स्वभाव आणि सारतत्व याची माहिती सांगितली. या विषयासाठी ही अगदी मूलभूत अशी माहिती होती. त्यानंतर सर्वसाधारणपणे त्रिगुणी लोक कोणत्या प्रकारे उपासना करतात ते येथे या श्लोकात सांगत आहेत. यजन्ते सात्विका देवान. सात्विक लोक देवदेवतांचे पूजन करतात. सात्विक याचा अर्थ दैवी संपत्ती असलेल्या व्यक्ती. असे लोक देवदेवतांचे पूजन करतात. सात्विक लोकांची देवावर श्रद्धा असते. ते कोणत्या ना कोणत्या तरी देवदेवतेचे भक्त असतात. त्या देवाची ते उपासना करत असतात. सात्विक लोकांची श्रद्धा निस्सीम असते. यात श्रद्धेशिवाय अन्य हेतू नसतो. ते मनपूर्वक उपासना करत असतात. सात्विक वृत्तीच्या लोकांचा देवाची पूजा करणे हाच एकमेव ध्यास असतो. त्यांच्या मनाप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे यथाविधी पूजा करायला मिळाली नाही तर त्यांना चैन पडत नाही. केवळ शुद्ध हेतूने ते पूजा करत असतात. सात्विक लोक स्वाभाविकच साधू, संत, सज्जन यांच्या संगतीत असतात. सत्संग करतात. मोठ्या भावभक्तीने धार्मिक कार्य करतात. सात्विक लोकांना सर्वत्र पावित्र्य दिसत असते. पावित्र्य सर्वत्र असतेही ते जाणायला, पाहायला अंगी सात्विकता असावी लागते. आपण जसे असतो तसे जग ज्ञात होत असते. विभीषणाला श्रीराम शत्रू म्हणून दिसला नाही तर ईश्वरी अवतार म्हणूनच दिसला. त्याने श्रीरामाला बरोबर ओळखले. पांडवांनी राजसूय यज्ञ आरंभला होता. पांडवांच्या त्या राजसूय यज्ञात भगवंत श्री तेथे यज्ञासाठी येत असलेल्या ब्राह्मणांचे स्वागत करून त्यांचे स्वतः पाय धुत होते. जेवणाची पंगत झाल्यावर उष्टी खरकटी काढत होते. सर्वजण हे जाणून होते की राजसूय यज्ञ भगवंत श्रींमुळेच यशस्वी होत आहे. हे पाहून दुर्योधनाला मात्र फार मत्सर वाटला. त्याला पांडवांचा हेवा वाटला आणि त्यामुळे तो मनामध्ये पांडवांचा द्वेष करू लागला. त्याने मुद्दामच भगवंत श्रींना डिवचले. कृष्णा, तुला पांडवांचा जरा जास्तच कैवार आहे. तू दुजाभाव करणार आहेस. वास्तविक आम्ही सर्व तुला सारखेच असायला पाहिजेत, परंतु तसे नाही. तू पांडवांच्या बाजूचा आहेस. त्यावर मंद स्मित हास्य करत भगवंत श्री म्हणाले, दुर्योधना, मला सर्वजण सारखेच आहेत. माझे कोणाशीही वैर नाही. मी सर्वांजवळ सारख्याच न्यायाने वागत असतो. परंतु प्रत्येक जण माझ्याजवळ ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या गुणानुसार वागत असतो. त्यामुळे त्याला असे वाटते की मीच त्याच्याजवळ निराळा वागत आहे. मी प्रत्येकाजवळ सारख्याच भावनेने व्यवहार करत असतो.
परंतु जो तो त्याच्या गुणानुरूप मला पाहत असतो, जो माझ्याजवळ गुणांच्या अतीत होऊन माझ्याजवळ निर्गुणी होऊन येतो, तो मला आपोआप आकृष्ट करतो. मग त्याच्यापासून दूर होणे हे माझ्या हातात राहत नाही. दुर्योधनाला भगवंत श्रींचे हे म्हणणे पटले नाही. तो त्याच्याजवळ वाद घालू लागला. तेव्हा भगवंत श्रींनी जवळच असलेल्या धर्मराजाला सांगितले की युधिष्ठिरा, येथे राजसूय यज्ञानिमित्त हजारो ब्राह्मण जमलेले आहेत. त्यातील तुला जो ब्राह्मण चांगला वाटणार नाही त्याला माझ्याकडे घेऊन ये. तुला 4 दिवसांची मुदत आहे. युधिष्ठिर तिथून निघून गेल्यावर भगवंत श्री दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, येथे राजसूय यज्ञानिमित्त हजारो ब्राह्मण जमलेले आहेत. त्यातील तुला जो ब्राह्मण चांगला वाटेल त्याला माझ्याकडे घेऊन ये. 4 दिवसांची मुदत आहे. 4 दिवसांनी युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघेही भगवंत श्रींकडे हात हलवत आले. भगवंत श्रींनी दुर्योधनाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले. तेव्हा दुर्योधन म्हणाला, श्रीकृष्णा, येथे जमलेले सर्व ब्राह्मण म्हणजेच ब्राह्मण म्हणवलेला कलंक आहे. हे सर्वच्या सर्व एक जात नीच आहेत. त्यानंतर भगवंत श्रींनी युधिष्ठिराकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, येथे जमलेले सर्व ब्राह्मण हे सर्वच्या सर्व ब्रह्मपदाला योग्य असेच आहेत. त्यात शोधूनही वाईट ब्राह्मण सापडणे शक्य नाही. हे ऐकून दुर्योधन खजील झाला. यक्ष रक्षासी राजसा. राजस लोक यज्ञ राक्षसांची पूजा करतात. येथे भगवंत श्रींबद्दल गैरसमज होतो. वास्तवात तसे काही कारण नाही. यक्ष म्हणजे कुबेराचा भाऊ. कुबेर म्हणजे धनसंपत्तीचा देव. त्याच्या इतका श्रीमंत विश्वात कुणीही नाही. त्याचा भाऊ म्हणजे यक्ष. याचा अर्थ यक्ष म्हणजे धनसंपत्तीच्या मागे लागलेले लोक, धनसंपत्तीचाच ध्यास घेतलेले लोक. राक्षस म्हणजे भौतिक सौख्याच्या मागे लागलेले लोक, आपल्या स्वार्थासाठी खूप कष्ट घेणारे, आपल्या स्वार्थापुढे इतर सर्व तुच्छ मानणारे लोक म्हणजे राक्षस. राजस वृत्तीचे लोक पैशालाच देव मानतात. लक्ष्मीपूजनाचा थाट पहावा. त्यांना धनसंपत्तीपुढे इतर सर्व गोष्टी गौण असतात. जेथे पैसा तेथे ते जमतात. धनाढ्य लोकांना ते मान सन्मान देतात, त्यांची हाजी करतात, त्यांच्यावर स्तुती सुमने उधळताना श्रीमंतांना सर्व गुण बहाल करतात. पैसा मिळवण्यासाठीच जगतात. त्यातच त्यांची इतिश्री होते, कारण मिळवलेला पैसा उपभोगणे यांना माहीत नसते. पैसा मिळवणे म्हणजेच त्यांचे जीवन असते. मिळवलेले उपभोगायला वेळ देण्यापेक्षा तो वेळ आणखी पैसा मिळवण्यासाठी ते देतात. यक्ष हे येथे रूपक आहे. राक्षस हे एक रूपक आहे. राक्षस याचा अर्थ महास्वार्थी लोक. राक्षस वृत्तीचे लोक महास्वार्थी असतात. रावण हा राक्षस महास्वार्थी होता. तो महाराजनीतिज्ञ होता, शास्त्र शिकलेला पंडित होता, मोठा मेहनती आणि महापराक्रमी शूरवीर होता. परंतु त्याच्या पांडित्याचा, शौर्याचा उपयोग तो केवळ भौतिक उपभोग घेण्यासाठीच करत होता. त्याच्या उपभोगात अडथळा आणणारा त्याचा शत्रू होता. राजस लोक हेच करतात. राजकारणी हेच करतात. ते दुतोंडी असतात. एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्यात प्रटाईत असतात. रावणाला 10ही तोंडे खाली घालायला लावणारे असतात. हे लोक स्वार्थासाठी अधमकृत्य करतात. यास्तव येथे म्हटले आहे की राजस वृत्तीचे लोक यक्ष म्हणजे धनसंपत्तीचे पूजन करतात आणि राक्षस म्हणजे स्वार्थीपणात गर्क असलेल्यांचे लांगुल चालन करतात. ते लबाड स्वार्थी लोकांच्या कच्छपी लागतात. असे राक्षस त्यांना पूजनीय असतात. राक्षसी लोक त्यांचा आदर्श असतात. तेच लोक त्यांचे गुरु असतात. अधिकारी, मंत्री यांचे पूजन राजस वृत्तीचे लोक करत असतात.
लभ्यांशासाठीच सारा अट्टाहास चाललेला असतो. देवाकडे सतत मागत जोगवा घेऊन हिंडत असतात. एखादा देव नवसाला पावतो असे समजताच तेथे पूजा करतात. एखादा देव नवसाला पावला नाही तर दुसरा देव शोधून काढतात. प्रेतान भूतगणांश्च अन्ये यजन्ते तामसहा जना. प्रेत भूतखेत इत्यादींचे पूजन तामसी लोक करतात. तामसी लोक महाआळशी असतात. त्यांना विनासायास सर्व काही हवे असते. असे सर्व काही पवित्र देवदेवता देत नाहीत. तेथे प्रामाणिकपणा असावा लागतो. कष्ट घ्यावे तेव्हा आत्मचैतन्य उपयोगी होते. येथे तर आळस भरलेला असतो. मग भूत पिशाच जखीण हाडळ इत्यादी प्रसन्न करून घेण्याचा उद्योग सुरू होतो. आयता खजिना हवा असतो. यातूनच नर बळी दिला जातो. दुसऱ्याचे हडप करायला जादू टोणा करावा लागतो. हवेतून वस्तू काढून दाखवाव्या लागतात. भोळ्या भाबड्यांना लुबाडण्यासाठी हे असे नसते धंदे करावे लागतात. अस्सल नसले की नक्कल करून खोटे नाटे करून हसवावे लागते. त्यासाठी पावित्र्याच्या विरुद्ध, देवदेवतांच्या विरुद्ध अपवित्र प्रेतभूत पिशाच उभे करावे लागते. यास्तव येथे म्हटले आहे की तामसी लोक प्रेत भूत इत्यादींचे पूजन करतात. नमस्कार नसला की चमत्कार करावा लागतो. सरळ मार्ग नसला की वाकडा मार्ग अवलंबवा लागतो. सज्जनपणाच्या विरुद्ध दुर्जनपणा उभा करावा लागतो. आराधना नसली की कामवासना जागी होते. जशी वृत्ती तशी करणी असते. आपण कुठे आहोत हे ज्याचे त्याने तपासून पहावे. हरिओम.